नमस्कार. जय मल्हार, जय शिवराय. आज सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती आहे. त्यानिमित्त मला एवढाच एक महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, सर्व जाती धर्मातल्या तरुणांना एवढा सल्ला द्यायचा आहे की या सुभेदारानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, एक धनगर समाजातला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वयाच्या 4थ्या वर्षी स्वतःच्या बापाचं छत्र डोक्यावरून हरपलं, मामाच्या घरी गेला, मामाच्या मायेच्या छत्रामध्ये संगोपन झालं. मामा सैन्यामध्ये असल्यानंतर थोडासा वारसा घेऊन तो स्वतः सैन्यामध्ये गेला आणि एक नावलौकिक, एक साधा धनगराचा पोरगा नावलौकिक मग स्वतःच्या पराक्रमावरती आणि मनगटाच्या जोरावरती एक या मराठी प्रांताचा सुभेदार म्हणून गेला. त्यांनी कुठल्या एका जातीसाठी काम केलं नाही, कुठल्या धर्मासाठी काम केलं नाही, सर्व धर्मासाठी काम केलं, सर्व जातीच्या लोकांसाठी काम केलं, सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी कधी कुणाला विचारलं नाही तो या धर्माचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या प्रांतातला आहे. पण त्यांचा फक्त एकच होता, त्यांचा ध्यास एकच होता की बाबा आपला धर्म एकच आहे, की तो म्हणजे मानव धर्म आहे. आपल्यामध्ये माणुसकी असली पाहिजे. आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करायची आहे, ते फक्त करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते फक्त अटकेपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. एवढंच निशाणे त्यांच्या डोक्यामध्ये होतं, एवढंच लक्ष त्यांच्या डोक्यामध्ये होतं. ना जातीचा ना प्रांताचा काही त्यांच्या डोक्यामध्ये कुठलाही विचार नव्हता. त्यांच्या डोक्यात फक्त एकच होतं की आपल्या राजानं आपल्या धर्मासाठी, आपल्या जातीसाठी, सर्व प्रांतासाठी जे काम केलं तेच आपण करायचं आहे. या महाराष्ट्राच्या मातीला सुखी ठेवण्यासाठी, हे हिंदवी स्वराज्य सुखी ठेवण्यासाठी माझ्या छत्रपती संभाजी राजांनी रक्ताचं बलिदान दिलं, आया बहिणीचं कुक्कू राखायचं काम केलं, स्वतःचा जीव गमावला पण धर्म बदलला नाही. हे तत्व घेऊन हे पुढे चालणारे लोक आहेत. म्हणून आज कित्येक वर्ष झाले त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतात. पण आता महाराज गेल्या काही दिवसापूर्वी आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय जाती जातीमध्ये भांडणं लागली जातात, प्रांतामध्ये भांडणं लागली जातात की बाबा तू ह्या जातीचा आहे, तू त्या धर्माचा आहे, तू ह्या जातीचा आहे, तू कमी जातीचा आहे म्हणून त्याला टॉर्चर केलं जातं, तू त्या धर्मातला आहे म्हणून तुला हे केलं जातं. अरे या महापुरुषांना, या समाज सुधारकांना तुम्ही डोक्यावरती घेऊन नाचू नका, पण त्यांचं विचार जर डोक्यात घेऊन नाचला तर या महाराष्ट्रातल्या तरुणांना, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला कळायला पाहिजे की आपण कोणत्या राज्यामध्ये राहतोय. अरे कुठलंही काही नसताना हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी राजांनी असा एका जातीचा, एका धर्माचा विचार केला असता तर महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या लोकांचं हे राज्य निर्माण झालं नसतं. तुम्हा मला शांततेची झोप लागली नसते. अरे आपण काय करतोय, कुणाबद्दल बोलतोय, किती बोलतोय, काही बोलतोय. ज्या राजानं तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताचं बलिदान या महाराष्ट्राच्या मातीला दिलं, म्हणून तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या माईच्या कपाळाला आज लालबुंद रुपाय एवढं कुंकू दिसतंय. हे आपण कधी विसरलो नाही पाहिजे. आपण समाज सुधारकांचा, महापुरुषांचा विचार कधी करतो? त्यांची जयंती आली की त्या दिवसापुरता विचार करायचा, त्या दिवसापुरता जल्लोष करायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ना त्यांचा विचार डोक्यात घ्यायचा, ना त्यांचा ध्यास घ्यायचा, फक्त स्वतःच्या धुंदीत जगायचं. हे फक्त करू नका. आज सुभेदार मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त मी सांगतोय की इथून पुढील वर्षाच्या जयंतीपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये कुठल्या जातीचा असू द्या, कुठल्या धर्माचा तरुण असू द्या, त्याच्या रक्तामध्ये मल्हारराव ह्या जातीचे होते हे बघण्यापेक्षा त्यांनी सर्व जातीसाठी काम केलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की या भारत देशामध्ये, या हिंदुस्थानमध्ये सती नावाची एक जातीवंत प्रथा होती की त्यामध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला की त्या स्त्रीला स्वतःच अस्तित्व गमावून नवऱ्याच्या चितेमध्ये उडी टाकायला लागायची, स्वतःचं प्राण गमावावं लागायचं. पण ज्या दिवशी स्वतःचा एकुलता एक मुलगा खंडोजीराव होळकर यांचं निधन झालं आणि अहिल्यादेवी होळकर एक लाडकी सून सती चालली, त्यावेळेस त्यांनी या समाजामध्ये परिवर्तन काय असतं, परिवर्तन केल्यानंतर स्वतःला काय त्रास होतो हे कुणी करून दावलं असेल तर सुभेदार मल्हारराव होळकरांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा गेला तरी जाऊ दे,
पण तूच माझा मुलगा आहे म्हणून मी तुझा सांभाळ करेन. मला मित्र हात जोडून विचारायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या आमच्या परिसरामध्ये, तुमच्या आमच्या भागामध्ये एखाद्या तरुणीचा पती तरुण वयात मरण पावल्यानंतर असे कित्येक सासरा आहेत, कित्येक सासवा आहेत, कित्येक दीर आहेत की त्या माऊलीला आदरानं वागवलं जातं. समाजामध्ये अशी एखादी विधवा स्त्री असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा किती बदलतोय. अरे एखाद्या स्त्रीकडे आपण जर वाईट नजरेने बघत असेल, कोणता विचार आपण जिजामातेच्या डोक्यात घेतोय, कोणता विचार आपण अहिल्याबाईंच्या डोक्यात घेतोय? जर आपल्या रक्तामध्ये जिजामातेंचं रक्त असेल, आपल्या रक्तामध्ये अहिल्यामातेंचं रक्त असेल तर आपण कुठल्याही माई माऊलीकडं वाकड्या नजरेनं बघणार नाही. या सतीसारखी क्रूर पद्धत स्वतःच्या घरामध्ये परिवर्तन केलं, स्वतःच्या सुनेला सती जाण्यापासून वाचवलं. असं का मोठं कुणी केलं असेल तर पहिल्यांदा मल्हारराव होळकरांनी केलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे की या भागामध्ये आपण फक्त त्यांचे कामगिरी बघतो, आपण फक्त त्यांचं रणांगणावरतीच शूरपणा बघतो, पण त्यांची सामाजिक कामं सुद्धा बघा. की जर समाजाला परिवर्तन करायचं असेल तर आधी स्वतःमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, मग आपण समाजाला ज्ञान देऊ शकतो. ही वस्तुस्थिती या जयंतीच्या निमित्तानं, मल्हारराव होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगतोय की तुम्ही त्यांना डोक्यावरती घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचं विचार डोक्यात घेऊन नाचा. एक दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महिलांवरती लैंगिक अत्याचार तुम्हाला दिसणार नाही, महिलांवरती बलात्कार झालेले तुम्हाला दिसणार नाही, महिला घरातून बाहेर पडताना 10 वेळा विचार करताना तुम्हाला दिसणार नाही. जर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये एखाद्या सैनिकानं जर एखाद्या महिलेकडे वर डोळे करून पाहिले तर त्याचे डोळे काढले जात होते, मग आपण आपला राजा नावापुरताच आठवतो का? कपाळाला चंदनकोर लावायची आणि गाडी घ्यायची आणि कुठं तर महिलांच्या पाठीमागे त्यांची छेडछाड करायची, ही कुठंतरी बंद झालं पाहिजे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपण काय करतो, आली एखाद्या समाज सुधारकाची जयंती, आली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आमचा राजा आला, आमचा राजा आला. अरे राजा येणारच आहे, कित्येक पिढ्या झाल्या आणि इथून सुद्धा कित्येक पिढ्या राजा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर राहणार आहे. पण आपण सुद्धा त्या राजाच्या राज्यामध्ये राहतो, आपण सुद्धा आदर केला पाहिजे, राजांच्या तत्वांचा आदर केला पाहिजे. हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपण राजा, आपला शिवछत्रपतींचा विचार आपल्या रक्तात घुमेल. त्यावेळेस महाराष्ट्रातली कोणतीही स्त्री स्वतःच्या संरक्षणापासून भिणार नाही. एवढंच मी या जयंतीच्या निमित्तानं सांगतोय. जय हिंद, जय मल्हार.